हॅलो, हाय, नमस्ते. आज आपण एक पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत. ओल्या भुईमुगांच्या शेंगांची चटणी. पावसाळ्यात ओल्या भुईमुगांच्या शेंगा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्या खायला चवदार असतातच, तसेच त्या पौष्टिकही असतात. ओल्या शेंगांचा उपयोग आपल्या आहारात आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. आज आपण त्यापासून 2 प्रकारच्या सहज आणि सोप्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या चटण्या कशा बनवायचं ते पाहूयात. पण तत्पूर्वी मी आपणा सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. मंडईत जेव्हा या ओल्या शेंगा येतात तेव्हा त्या कधी घरी आणून त्याची चटणी बनवतो असं झालेलं असतं, कारण की घरी ती चटणी सगळ्यांनाच आवडते. तर अशी ही शेंगांची चटणी आपण बनवणार आहोत. त्यासाठी शेंगा आणल्या, त्या निवडून घेतल्या, त्या जवळजवळ एक मोठी वाटीभर निघाल्या. परत त्यासाठी चटण्या बनवायच्या 2, त्यासाठी लसूण लागणार आहे, लसूण सोलून घेतला. एका चटणीला मिरची आणि कांदा लागणार आहे, तेही करून घेतलं, कांदाही कापून घेतला. तर आता आपण पहिली चटणी बनवणार आहोत. पण त्याआधी आपण हे सगळे जे 1 वाटी शेंगदाणे आहेत ते पहिल्यांदा आपण भाजून घेऊया. आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. आणि थोडंसं ते टिकण्यासाठी चटणी आपल्या फायद्याचं होईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पचायलाही सोपं जातं, कारण की कच्च्या जर आपण ओल्या तशाच खाल्ल्या तर पोटातही दुखू शकतं. तर साधारणतः मी थोड्याशा त्या मंद गॅसवरती भाजून घेतल्या. त्यातली अर्ध्या वाटी शेंगदाणे आत्ता आपण पहिली चटणी बनवतो त्यासाठी घेणार आहे. आणि त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि हिरव्या मिरच्या तोडून घेते. साधारण मिरच्या आणि लसूण आपण आपल्या आवडीनुसार घ्या, किती तिखट खातो आपण त्यावर अवलंबून राहील. मी इथे 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 मिरच्या घेतल्यात आणि त्यात हे अर्धी वाटी आपले ओल्या ज्या शेंगा आहेत त्या भाजून घेतल्या, त्या घेतल्या. त्या मिक्सरला एकदा फिरवून घेतलं. आपल्याला खूप बारीक नाही बनवायचं आहे, अगदी ओबडधोबडच त्याचं बनवून घ्यायचं आहे. अशा रीतीने ही आपली ओबडधोबड चटणी साधारण रफली तयार आहे. आता आपण तिला फोडणी देऊन घेऊया. आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलं आहे, तेलामध्ये जिरं घातली आहे. जिरं छान तडतडली की आपण त्यामध्ये थोडंसं हिंग घालूयात. तर ह्या सीझनप्रमाणे ज्या आपल्या बाजारात ज्या गोष्टी उपलब्ध असतात, फळं भाज्या, त्या आपण खातो, कारण की त्यामध्ये आपल्याला तेवढे पौष्टिक घटक मिळतात. तर आता यात मी कांदा घातलेला आहे. कांदाही आपण थोडासा परतून घेऊयात. या ऋतूमध्ये भुईमुगाच्या शेंगा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या भुईमुगाच्या शेंगांमध्ये अनेक जीवनसत्व आणि पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे या अशा पोषक तत्वांनी समृद्ध अशा भुईमुगाच्या शेंगांचा वापर आपल्या आहारात आपण या दिवसात नक्कीच केला पाहिजे. आणि एक वेगळा पदार्थ म्हणूनही आपण ह्याच्याकडे बघूया. तर नेहमी आपण कोरड्या शेंगदाण्यांची चटणी वगैरे खातो, तर या मोसममध्ये आपल्याला ओले ज्या शेंगा उपलब्ध आहेत तर त्याची चटणी नक्कीच बनवून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रचंड आवडते. कांदा थोडासा परतून झाल्यावरती आपण कांद्यावरती शेंगदाण्याची जी चटणी बनवून घेतली होती मिक्सरमध्ये ती घातली आणि आता ती परतून घेतो आपण त्याच्यावरती. त्यात थोडंसं मीठ घातलं, चवीनुसार घालायचं. असा त्याचा जो ओलसरपणा आहे आपण तो काढून घेणार आहोत. खूप ड्रायही बनवतात, जे ओलसर असले तर खाताना आणखी छान वाटते. ही जी आपण पहिली चटणी बनवली आहे ही साधारण 1 ते 1.5 दिवसच टिकते, कारण की त्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे. वातावरण जर खूप गरम असेल तर ती 1च दिवस टिकू शकते. त्यामुळे वातावरणात किती उष्णता आहे त्याच्यावर अवलंबून राहील. साधारणपणे या दिवसांमध्ये पण ती 1 ते 1.5 दिवस नीट टिकते. आणि मुलांना सॉस किंवा जॅम देण्यापेक्षा ही चटणी जेव्हा देतो तेव्हा मुलंही खूप आवडीने खातात आणि आपण हे एक पौष्टिक पदार्थ त्यांना पोळीबरोबर दिल्याचा एक आनंद आपल्याला मिळतो. तर ही आपली पहिली चटणी तयार आहे. आता आपण दुसरी चटणी बनवतो, ती तर ह्यापेक्षाही सोपी आहे. त्यासाठी मी आपण भाजून घेतलेले मगाचे जे ओल्या शेंगदाणे ते घेतले अर्धी वाटी, त्यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकल्यात 5-6. इथे आपण लाल मिरची पावडर वापरणार आहोत, हिरवी मिरची नाही वापरत आहे. आपल्या आवडीनुसार जसं तिखट हवं त्याप्रमाणे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे. हे पण खूप बारीक नाही करायचं आहे. ह्यालाही आपण फोडणी देऊन घेणार आहोत. यासाठी मी इथे जिरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद हिंग घातलं आणि आपण जे वाटून घेतले होते शेंगदाणे चटणी ती घातलेलं आहे.
आणि ही पण आपण थोडीशी परतून घेणार. काही जणांना कुडकुडीत आवडते म्हणून ते एकदम ड्राय करतात आणि काही जणांना ओलसर लागते, तर आपल्या आवडीनुसार करू शकता. पण ती मध्यम जर ठेवली तर खूप छान राहते आणि मुलंही खूप आवडीने खातात. आणि शेंगाचं उकडून किंवा भाजून जर ते खायला आवडत नसेल त्यांना, तर अशा प्रकारे दिले तर ते नक्कीच नीट खातात आणि आपल्यालाही आपण पौष्टिक पदार्थ दिल्याचा आनंद मिळतो. तर अशा रीतीने आपली ही दुसरीही चटणी तयार आहे. आपण पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि ही चटणी साधारण 2-3 दिवस सहज टिकते, कारण की यात कांदा वगैरे काहीच नाही आहे. ही चटणी आपण पोळी, भाकरी बरोबर खाऊ शकतो. जेव्हा आपल्याकडे भाजी नसेल तेव्हा मुलं पण खूप आवडीने ही खातात. त्यासाठी हा चांगला पर्याय आहे. तसंच वरण भात आणि तूप आणि त्याबरोबर जर यातली कुठली एक चटणी तोंडी लावण म्हणून असेल तरी खूप छान वाटतं. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळवा. पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी रुचकर खा. धन्यवाद आणि पाहत रहा आपला आरोग्य रुची किचन कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्ते.